सासूबाई अहो हे काय पाहतोय आम्ही? नाही आम्हाला नको. अहो अहो तुम्ही इथंच. मी इथलीच आहे. मी इथंच असणार ना. तुम्ही तामणगावचे आहात. तुम्ही इथं कसे काय? हो तसं नाही सासूबाई. अहो आपल्या चुलत सासूबाईंना आयसीयू मध्ये ऍडमिट केलंय की नाही? अख्खी दिग्रजकर फॅमिली तिकडे गेली आणि तुम्ही इथंच. अहो तुम्ही ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहात ना, तुम्ही तिथं असलं पाहिजे. तुम्ही चला बरं. तुम्ही जायला पाहिजे. चला. का मी का डॉक्टर आहे? नाही मग नर्स? नाही का दवाखाना माझा आहे? नाही. मग काय बोलताय तुम्ही? हॉस्पिटल असतं ते, इतर पेशंट पण असतात. मग आपण गर्दी कशाला करायची तिथं? मग बसा इतकंच. नाही विंजे सरकारांना तुमचं लॉजिक पटतंय. पण का हो सासूबाई, चुलत सासूबाईंना नेमकं झालं काय? अशा अचानक आजारी कशा पडल्या? भोग असू शकत. अशामुळे कुणाला काय होईल काय माहिती. आम्ही विंजे सरकार आहे, आम्हाला सगळ्यांचं सगळं कळतं. पण तुम्ही काय बोलला ना कळलं नाही. अहो तळतळाट. ते बाहेरच्या गौराई इथं कशाला आणायच्या? त्याच्यामुळे होऊ शकतं बरं का. हो आम्ही मेवणे साहेबांना फोन केला होता आता. मेवणे साहेब बोलले की त्यांच्या आजाराचं निदानच कळत नाहीये. असं कसं कळणार? अहो अवघड असतं ते. काय हो सासूबाई, हे काही बाहेरचं तर नाही ना? माहिती असल सुद्धा. म्हणजे 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 विंजे सारखं आपलं म्हणजे 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 पुढं काही बोलणार का नाही तुम्ही? जाऊ दे, पण आता तुम्ही काही बोलूच नका. पुढं काय होते तेवढं फक्त पा. सासूबाई आहो आम्हाला काळजी वाटू राहील. आमच्या चुलत सासूबाई येतील ना परत? ते व्यंकट भाऊजी इंद्रायणीच्या देवालाच माहिती. देवा कर बाबा काहीतरी. आता उद्याचा सूर्य आपल्याला काय दाखवणार आहे कुणास ठाऊक. का वेफर का? विठुराया, आज हा घंटानाद थांबणार नाही. चांगल्या माणसांची इतकी परीक्षा का रे विठुराया? का? मला आई नाही. लहानपणापासून आईच्या प्रेमासाठी तरसली आहे मी. माझ्या शकुंतला काकीनं मला आईची माया लावली, प्रेम दिलं. त्या माऊलीला इतका त्रास का रे? त्या माऊलींना कधीच आईची कमी भासू नाही दिली. काय चूक आहे रे तिची? आपल्या जवळच्या व्यक्तीला होणारा त्रास बघवत नाही रे. का कळत नाहीये तुला? काय चुकी रे माझ्या काकींची? सांग ना, काय चुकी आहे? आधी कॅन्सर, मग ऑपरेशन, आत्ताचा त्रास. तुला तरी कसं बघवतं रे सगळं? कसं बघवतं? तू पाठी राखायस मग कर ना माझ्या शकुंतला काकीची पाठ राख.
कर ना रे विठुराया, कर ना. माझा राग नाहीये तुझ्यावर, पण आज मी हरले विठुराया, आज मी हरले. भक्ताला जेव्हा त्रास होतो तेव्हा तुलाही होतो ना रे. मग आज आयुष्यभर तुझी निस्सीम भक्ती करणारी ही इंद्रायणी तुला साथ घालते विठुराया. जोपर्यंत तू माझ्या शकुंतला काकीला बरं करत नाहीस मी तुला हटणार नाही. इंदू मामी, तू शकुंतला आजीकडे जायचं सोडून इथं काय करतेस? तिला खूप त्रास होतोय ना? अगं मग तू शकुंतला आजीकडे पाहिजेस ना? अगं मामी, तू स्वतःला त्रास का करून घेतेस? अगं आम्हाला सगळ्यांचं सगळं कळतं, पण आज काहीच कळत नाहीये. राया, शाळेत जशी आपली परीक्षा घेतली जाते ना, तशी आज माझ्या भक्तीची परीक्षा आहे. तुला नाही कळणार काय करायचं ते. मला कळलंय मला काय करायचंय ते. गोपाळ, हे शकू काकूला देशी. काय? तिच्यासाठी भाताची पेच केली होती, तिला आवडते ना म्हणून.
तिला जेव्हा कॅन्सर झाला होता ना, तेव्हा मी तिला अशीच पेज बनवून द्यायचे. आवडते रे तिला. 2 घास तरी खाल्ले पाहिजे ना रे तिने. तसे देतो. गोपाळ, ती स्वतःहून नाही खाणार. तू भरवशील तिला? गोपाळ, गोपाळ काय होऊन बसलं रे? आई, आई नेमकं निदान होत नाहीये. मला आयुष्यात पहिल्यांदा असं वाटतंय की मी डॉक्टर होऊनही त्याचा काहीच उपयोग नाहीये. गोप्या, अरे तू धीर सोडलास तर आम्ही कुणाकडे बघायचं रे? आई अगं, मी काय सांगू, मी काय करू, मला काहीच कळत नाहीये. आणि मावशीची अवस्थाही बघवत नाहीये. बघू, काल रात्री काही टेस्ट केलेत, त्याचे रिपोर्ट्स येतील आज. काय होतं बघूया. गोपाळ, तू धीर नको सोडूस. विठुराय आहे आपल्या पाठीशी. ते असं तुम्हाला वाटतं फक्त. तो काय कमरेवर हात ठेवून बघत राहतो नुसता. गोपाळ, विठुराया, माझा हा जलाभिषेक मान्य कर. जोपर्यंत तू शकुंतला काकीला बरं करत नाहीस, तोपर्यंत हा जलाभिषेक अखंड चालत राहणार. जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण. राया, पाणी संपलंय, मी कळशी भरून आणते. हो इंदू मामी. जलाभिषेक थांबू द्यायचा. जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.
जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. माझी इंदू मामी तुझी फ्रेंड आहे ना रे विठुराया. मग तू तुझ्या फ्रेंडशी असं वागणार? मग तू तुझ्या फ्रेंडला रडू देणार का? इंदू मामीने कालपासनं काहीच खाल्लं नाहीये, माहितीये ना तुला? एकतर आम्हाला आधीच शकुंतला आजीचं टेन्शन आलंय आणि तो वरून आमची मदत करायचं सोडून फक्त पाहतोयस. माझ्या मामीला रडवतोयस. विठुराया, माझ्या शकू आजीला बरं कर. तू जर माझ्या शकू आजीला बरं केलं नाहीस ना तर देवरायाला पण रडू येईल. मामी, तुझ्या फ्रेंडला सांग ना की शकू आजीला बरं करायला. शकू आजी केव्हा येईल घरी? काय होतंय तुम्हाला? डॉक्टर, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. डॉक्टर, डॉक्टर. मॅडम, मॅडम काय झालं? शकुंतला बरी आहे ना? अहो ते शकुंतलाजी, डॉक्टर ते वॉर्ड नंबर 4च्या पेशंटची तब्येत खूप खालावली आहे. 4 नंबर वॉर्ड म्हणजे शकुंतलाजी? अहो डॉक्टर प्लीज शांत व्हा, आम्ही बघून घेतो. भास्कर, हा खेळ थांबव, त्या बाईचा जीव जाईल. हा खेळ सहजासहजी थांबणाऱ्यातला नाहीये. तुला म्हंटल ना मी, धार दोन्ही बाजूनी असली ना तरी वार एकावरच होणार आहे.
तळतळाट तळतळाट विस्कॉट